रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचं समोर आले। या मृतदेहाची ओळख पटली असून तरुण हा मध्य प्रदेशचा असल्याचं समोर आले। मृतकाचे नाव शुभम वाहणे, राहणार दैतबर्रा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश असे आहे। ही घटना सालेकसा तालुक्यातील दशरथ टोला बामणी परिसरात घडली आहे। शुभम वाहने हा स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये लोन किस्त वसुलीचे काम करत होता। तो 4 सप्टेंबर रोजी सालेकसा येथे वसुलीसाठी आला होता, मात्र तो त्यानंतर परत गेलाच नाही। कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला संपर्क होत नव्हता। त्यानंतर कुटुंबियांनी सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी दशरथ टोला परिसरातील शेतात 2 पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी अवयव आढळले। एका पोत्यात धड तर दुसऱ्यात डोक्यासह इतर अवयव आढळले। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं सुरुवातीला ओळख पटवणे अवघड होतं, परंतु पोलिसांनी तपास करून हा मृतदेह शुभम वाहने याचाच असल्याचं निश्चित केलंय। पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबियांना संपर्क साधून ही माहिती दिली। घटनेची गंभीरता लक्षात घेता सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।